नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या पर्वावर बोलणार आहोत. सविनय कायदेभंग चळवळ. आपल्याकडे यावरचं काही अभ्यासपूर्ण साहित्य आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या घटनांमागचा विचार काय होता, त्याचे परिणाम काय झाले, हे सगळं उलगडून पाहता यावं. खरं तर आपण या चर्चेतून एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तो म्हणजे मूठभर मीठ उचलण्याची एक साधी कृती एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याला कशी काय हादरवू शकते. चला तर मग सुरुवात करूया. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे, कारण ही चळवळ अचानक सुरू झाली नाही. यामागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी होती. म्हणजे 1929 साली लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. हो, तिथे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला होता. अगदी. आता फक्त सुधारणा नको, तर पूर्ण स्वातंत्र्य हवं, ही भूमिका एकदम स्पष्ट झाली होती. आणि यानंतरच महात्मा गांधींनी व्हाईसरॉय आयर्विनसमोर आपल्या 11 मागण्या ठेवल्या. आणि त्या मागण्यांमध्ये सैन्य खर्च कमी करा, दारूबंदी करा, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण माझा प्रश्न हा आहे की गांधीजींनी सत्याग्रहासाठी फक्त मिठाचाच मुद्दा का निवडला? म्हणजे इतरही तर अन्यायकारक कायदे होतेच की. बरोबर. हाच तर गांधीजींच्या राजकीय रणनीतीचा गाभा आहे. तुम्ही विचार करा, मीठ ही अशी एक गोष्ट होती जी श्रीमंतालाही लागते आणि गरीबालाही. हिंदू, मुस्लिम, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला. म्हणजे प्रत्येकाच्या घरातली, रोजच्या वापरातली वस्तू. अगदी. आणि त्यावर कर लावून ब्रिटिशांनी अक्षरशः प्रत्येकाच्या ताटात हात घातला होता. गांधीजींनी इतक्या साध्या गोष्टीला स्वातंत्र्याच्या लढ्याचं सर्वात मोठं आणि शक्तिशाली प्रतीक बनवलं. सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हा लढा माझा आहे. ही कल्पनाच किती अप्रतिम होती. अच्छा, म्हणजे हा फक्त कायदा मोडण्याचा विषय नव्हता, तर देशातल्या प्रत्येक माणसाला या लढ्याशी जोडण्याचा एक प्रयत्न होता. आणि सरकारने अर्थातच या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही. हो, सरकारने मागण्या पूर्णपणे फेटाळून लावल्या. आणि मग गांधीजींनी घोषणा केली की ते मिठाचा कायदा मोडून एक देशव्यापी सत्याग्रह सुरू करणार आहेत. आणि त्यासाठी त्यांनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरचं दांडी हे गाव निवडलं. आणि मग ती ऐतिहासिक दांडी यात्रा सुरू झाली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी निघाले. त्यांच्यासोबत 78 सहकारी होते, साबरमती आश्रमातून. हो. पण हे अंतर किती होतं? तब्बल 385 किलोमीटर. थांबा, काय म्हणालात? 385 किलोमीटर. म्हणजे रोज साधारण 20-25 किलोमीटर चालणं, तेही सलग 24 दिवस. हो. अरे बापरे, हे तर शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या पलीकडचं आहे. या प्रवासाचा लोकांवर काय परिणाम होत असेल? प्रचंड. ही फक्त एक पदयात्रा नव्हती, हा एक चालता बोलता प्रचार होता. गांधीजी ज्या ज्या गावातून जायचे तिथे थांबायचे, भाषणं द्यायचे, लोकांना सांगायचे की निर्भय बना, या जुलमी राजवटीविरुद्ध लढा. म्हणजे जसजशी यात्रा पुढे सरकत होती तसतसा स्वातंत्र्याचा संदेश देशभर पसरत होता. अगदी. या यात्रेने संपूर्ण देशात एक वेगळंच वातावरण तयार केलं. आणि शेवटी 5 एप्रिल 1930 रोजी ते दांडीला पोचले. आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला सकाळी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचललं आणि शांततेत कायदा मोडला. तो एक साधा क्षण होता, पण त्याने पूर्ण भारतात सविनय कायदेभंग चळवळीचा वणवा पेटवला. आणि दांडीत पेटलेली ही ठिणगी मग देशभर पसरली. यात वायव्य सरहद्द प्रांतातल्या पेशावरच्या सत्याग्रहाचा उल्लेख तर करावाच लागेल. हो, तिथे होते खान अब्दुल गफार खान. त्यांना लोक प्रेमानं सरहद गांधी म्हणायचे. त्यांची खुदा-ई-खिदमतगार नावाची एक संघटना होती. 23 एप्रिल 1930ला त्यांनी पेशावरमध्ये सत्याग्रह सुरू केला. पण तिथे ब्रिटिश सरकारने जे केलं ना, त्यामुळे ते स्वतःच अडचणीत आले. तुम्ही त्या गढवाल पलटणीच्या घटनेबद्दल बोलताय, बरोबर? हो, सरकारने काय केलं, गढवाल पलटणीला सत्याग्रहींच्या जमावर गोळीबार करायचे आदेश दिले. पण त्या पलटणीचे अधिकारी होते चंद्रसिंग ठाकूर, त्यांनी ठाम नकार दिला. म्हणजे आपल्याच देशबांधवांवर गोळ्या झाडायला नकार दिला? हो. हम निहत्थों पर गोली नहीं चलाएंगे, हे त्यांचं वाक्य इतिहासात अजरामर झालं. आता विचार करा, ज्या सैन्याच्या जीवावर ब्रिटिश राज्य करत होते त्याच सैन्याने आदेश मानायला नकार दिला. हा तर ब्रिटिशांसाठी खूप मोठा धक्का असेल. खूप मोठा. या एका घटनेने ब्रिटिश सरकार हादरलं. त्यांनी चंद्रसिंग ठाकूर यांना नंतर जबर शिक्षा दिली. पण एका भारतीय सैनिकाने दाखवलेल्या ह्या धैर्याने चळवळीला आणखी बळ मिळालं. पेशावरमध्ये अहिंसक प्रतिकार होता, पण सोलापूरमध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती असं दिसतं. तिथे गिरणी कामगार आघाडीवर होते आणि प्रतिकार जास्त तीव्र होता. बरोबर.
सोलापूरमध्ये 6 मे 1930 रोजी हरताळ पाळण्यात आला. तिथल्या कलेक्टरने मोर्चावर गोळीबाराचा आदेश दिला. त्यात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही शहीद झाले. यानंतर लोकांचा संताप अनावर झाला. आणि मग त्यांनी पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालयांवर हल्ले केले. हो, परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की सरकारने शहरात मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा लागू केला. सोलापूरमध्ये प्रतिकार काही प्रमाणात हिंसक झाला. पण त्याचवेळी या चळवळीचं जे मूळ तत्व होतं म्हणजे अहिंसा, त्याचं सर्वात प्रभावी उदाहरण कदाचित गुजरातच्या धारासणामध्ये दिसलं. तिथला प्रतिकार तर पूर्णपणे वेगळ्याच पातळीवरचा होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. धारासणामधला सत्याग्रह या घटनेने तर पाश्चात्य जगात खळबळ माजवली होती. या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. हो. तिथे मिठागरावर शांततेत मोर्चा नेणाऱ्या सत्याग्रहींवर पोलिसांनी अक्षरशः अमानुष लाठीमार केला. आणि या घटनेचं वार्तांकन एका अमेरिकन पत्रकाराने केलं होतं ना, त्यामुळे जगात ब्रिटिशांची खूप नाचक्की झाली. अगदी. वेब मिलर नावाचा तो पत्रकार होता. त्याने जे वर्णन लिहिलंय ते वाचून अंगावर काटा येतो. त्याने लिहिलं की शांतपणे चालत येणाऱ्या माणसांच्या डोक्यावर पोलीस लोखंडी सळ्या असलेला लाठ्यांचा वर्षाव करत होते. पण एकही सत्याग्रही प्रतिकार करत नव्हता. एक तुकडी मार खाऊन खाली पडली की दुसरी तुकडी शांतपणे तिची जागा घेत होती. कल्पनाच करवत नाहीये. या बातमीने जगाला भारताच्या अहिंसक लढ्याची ताकद पहिल्यांदाच दाखवून दिली. महाराष्ट्रातही वडाळा, मालवण, शिरोडा इथे मिठाचे सत्याग्रह झाले. आणि जिथे मिठागरं नव्हती तिथे लोकांनी जंगल कायदे मोडायला सुरुवात केली. आदिवासींचाही यात मोठा सहभाग होता. आणि याच काळात मुंबईत बाबू गेनू सईद यांनी दिलेलं बलिदान. हो, तेही खूप प्रेरणादायी होतं. परदेशी मालावर बहिष्कार टाकला जात होता. तर परदेशी माल वाहून नेणारा एक ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे झुपले. पोलिसांनी ट्रक चालवण्याची धमकी दिली, पण ते हटले नाहीत. आणि तो ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. हो, ते शहीद झाले. त्यांच्या बलिदानाने चळवळीला एक नवी ऊर्जा मिळाली. बरं, एकीकडे रस्त्यावर हा सगळा संघर्ष सुरू होता आणि दुसरीकडे ब्रिटनमध्ये राजकीय तोडग्यासाठीही प्रयत्न सुरू झाले होते. म्हणजे त्या गोलमेज परिषदा. हो, 1930 ते 1932च्या दरम्यान 3 परिषदा झाल्या. पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली परिषद झाली. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, बॅरिस्टर जीना होते, अनेक नेते होते. पण देशातला सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय सभा यात सहभागी झाली नाही. त्यामुळे ती परिषद निष्फळ ठरली. अगदी. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पण दुसऱ्या परिषदेत काँग्रेस सहभागी झाली होती. मग नक्की काय बदललं होतं मध्ये? त्यावेळी व्हाईसराय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात एक करार झाला, ज्याला गांधी-आयर्विन करार म्हणतात. सरकारने राजकीय कायद्यांची सुटका करण्याचं आणि जबाबदार राज्यपद्धती देण्याचं मान्य केलं आणि बदल्यात काँग्रेसने चळवळ मागे घेऊन दुसऱ्या परिषदेत यायचं ठरवलं. पण काही जण या करारावर टीकाही करतात. असं म्हटलं जातं की यामुळे चळवळीचा जोम कमी झाला. ब्रिटिशांनी फक्त वेळ मारून नेण्यासाठी हा करार केला होता, असं वाटतं का? हा एक वादाचा मुद्दा नक्कीच आहे. पण गांधीजींना आशा होती की चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल. ते काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनला गेले. पण तिथे अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरून आणि भावी संघराज्याच्या रचनेवरून प्रचंड मतभेद झाले. गांधीजींनी सगळ्यांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले आणि निराश होऊन भारतात परतले. आणि याच काळात पुणे कराराची पार्श्वभूमी तयार झाली. गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघांची मागणी केली होती. एक मिनिट, हे स्वतंत्र मतदार संघ म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा होता का की फक्त दलित मतदारच दलित उमेदवारांना मत देऊ शकतील? हा इतका महत्वाचा मुद्दा का बनला होता? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हो, स्वतंत्र मतदार संघ म्हणजे दलितांचे प्रतिनिधी निवडण्यासाठी फक्त दलितच मतदान करतील. डॉक्टर आंबेडकरांची भूमिका अशी होती की फक्त यामुळेच दलितांचे खरे प्रतिनिधी कायदेमंडळात पोहोचतील आणि आपल्या समाजाचे हक्क मिळवू शकतील. आणि दुसऱ्या परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि दलितांसाठी ही मागणी मान्य केली. पण गांधीजींना हे अजिबात मान्य नव्हतं आणि त्यांनी या विरोधात येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. हो, कारण गांधीजींना भीती होती की यामुळे हिंदू समाज कायमचा विभागला जाईल. त्यांच्या मते ही ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा हीच नीती होती. त्यामुळे हा दोन नेत्यांमधला काही वैयक्तिक वाद नव्हता, तर दलितांचा उद्धारासाठी नक्की कोणता मार्ग योग्य आहे यावरचा एक तात्विक मतभेद होता. आणि मग देशात तणाव वाढू नये म्हणून? हो,
आणि गांधीजींचा जीव वाचावा या राष्ट्रहिताच्या भूमिकेतून डॉक्टर आंबेडकरांनी एक पाऊल मागे घेतलं आणि मग 1932 मध्ये गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. अच्छा. बरोबर. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्वसाधारण मतदारसंघातच राखीव जागांची तरतूद करण्यात आली आणि या जागा स्वतंत्र मतदारसंघांपेक्षा संख्येने जास्त होत्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेतून निराश होऊन परतल्यावर गांधीजींनी पुन्हा चळवळ सुरू केली. पण यावेळेस चित्र थोडं वेगळं होतं. हो, यावेळेस सरकार पूर्ण तयारीत होतं. गांधीजी भारतात पोचताच त्यांना अटक करण्यात आली. सरकारने चळवळ अमानुषपणे दडपण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि तिच्या सहयोगी संघटनांना बेकायदेशीर ठरवलं. त्यांची कार्यालय, निधी सगळं जप्त केलं. नागरी हक्कांची सर्रास पायमल्ली केली. आणि मग शेवटी चळवळ मागे घेण्यात आली. हो, चळवळीचा जोर कमी झाल्याचं पाहून एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचं हे ऐतिहासिक पर्व संपलं. या संपूर्ण चळवळीचा जर आपण आढावा घेतला तर अशी कोणती प्रमुख वैशिष्ट्य सांगता येतील ज्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली? नक्कीच. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चळवळ खऱ्या अर्थाने देशव्यापी झाली होती. ती फक्त शहरांपुरती राहिली नाही तर खेड्यापाड्यांत, अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत पोचली. दुसरं म्हणजे स्त्रियांचा सहभाग. अगदी. स्त्रियांचा यामध्ये अभूतपूर्व सहभाग होता. कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले यांनी केवळ सहभागच नाही तर अनेक ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्वही केलं. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिश सरकारची प्रचंड दडपशाही असूनही ही चळवळ मोठ्या प्रमाणावर अहिंसक राहिली आणि यामुळे सामान्य भारतीय जनतेच्या मनातली भीती निघून गेली. ते निर्भय बनले. तर सविनय कायदेभंग चळवळीने केवळ ब्रिटिश सत्तेच्या राजकीय पायालाच आव्हान दिलं नाही तर भारतीय समाजाला आतून बदललं. त्याला जास्त निर्भय आणि संघटित बनवलं. आणि या चळवळीने जगाला हे दाखवून दिलं की निशस्त्र, अहिंसक प्रतिकार हे किती प्रभावी शस्त्र असू शकतं. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय जो आपल्या श्रोत्यांनीही करावा असं मला वाटतं. कोणता? जेव्हा एखादी सत्ता प्रचंड दडपशाहीचा आणि बळाचा वापर करते तेव्हा अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने केलेला प्रतिकार खरंच किती काळ टिकू शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो का? सविनय कायदेभंग चळवळीने त्या काळात याचं एक उत्तर दिलं. पण आजच्या आधुनिक जगात या मार्गाची प्रासंगिकता काय असेल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.